भाजपा ने किया जितेंद्र अवहार के खिलाफ विरोध प्रदर्शन। अवहार की तस्वीर पर जूते मारे भाजपा। दहेसर विधानसभा की विधायिका मनीषा चौधरी ने अपने कार्यकर्ताओं के साथ दहेसर पूर्व रेलवे स्टेशन के सामने शरद पवार गुट के एनसीपी विधायक जितेंद्र अवहार के खिलाफ जाहिर निषेध किया। भाजपा पदाधिकारियों ने जितेंद्र अवहार का पोस्टर हाथ में लेकर धिक्कार हो के नारे लगाए। इस मौके पर भाजपा के सैकड़ों कार्यकर्ताओं ने भाग लेकर जितेंद्र अवहार का एक साथ विरोध किया। भाजपा महिला कार्यकर्ताओं ने जितेंद्र अवहार की तस्वीरों पर जूते मारे और पोस्टर जलाए। बताया जाता है कि एनसीपी विधायक जितेंद्र अवहार ने पिछले दिनों मनुस्मृति पाठ्यक्रम को स्कूली शिक्षा में शामिल करने को लेकर कई विवादित बयान दिया था। आइए सुनते हैं मनीषा चौधरी, भाजपा विधायिका, दहेसर विधानसभा। घटनेचे शिल्पकार घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचा जितेंद्र आव्हाड यांचा अपमान झाला, याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? काल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधानातून तमाम भारतीयांना न्याय द्यायचा, सर्व जाती धर्माच्या लोकांना सन्मान करून त्यांना न्याय द्यायचं संविधानातून ज्यांनी काम केलं, असे महामानव आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी तो जाळला। हा महापुरुषांचा अपमान व संविधानाचा अपमान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेला आहे। ह्याच्या निषेधार्थ आज तमाम भारतीय जनता पार्टी दहिसर विधानसभेतर्फे जितेंद्र आव्हाडांना जोडे मारून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी तातडीने त्यांचा आमदारकीचा सुद्धा राजीनामा घ्यावा अशी मागणी आज आम्ही केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट करावं अशी मागणी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे की आम्ही दरवीत माया नाही दरवीत चुकून होतं, याबद्दल ज्या शरद पवारांनी, ज्या सोनिया गांधीच्या काँग्रेसने आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला निवडणुका दरम्यान मोदी निवडून आले तर संविधान बदलतील आणि संविधानाच्या रक्षणासाठी लोकांकडे मतं मागितली, त्याच आघाडीच्या एका आमदाराने संविधान ज्यांनी आम्हाला दिलं त्या महामानव महापुरुषाचा फोटो फाडून तो जाळला। ह्याचा अर्थ ह्यांना संविधानाबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर किती प्रेम आहे ते दिसून येते। त्यामुळे शरद पवारांचं आता बहुरूपी चेहरा हा जनतेला माहिती पडलेला आहे। एक मिनिट। निषेध असो जितेंद्र आव्हाडचा निषेध असो, निषेध असो जितेंद्र आव्हाड निषेध असो। अरे संविधान का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, संविधान का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान। जूते